नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर एस.आर. शेळके. आज आपण असेसमेंट ऑफ इंडिव्हिज्युअल किंवा कम्प्युटेशन ऑफ टोटल इन्कम ऑफ असेसी ह्या चॅप्टरवरचा दुसरा प्रॉब्लेम या ठिकाणी घेणार आहोत. तो प्रॉब्लेम मी आपल्याला वाचून दाखवतो. मिस्टर विनोबा इज अ टीचर इन अ गव्हर्मेंट प्रायमरी स्कूल. कॅल्क्युलेट हिज टोटल इन्कम फॉर द करंट असेसमेंट इयर ऑन द बेसिस ऑफ फॉलोइंग पर्टिक्युलर्स. Number 1, salary at the rate of rupees 15,500 per month, total amount rupees 1,86,000. Number 2, grade pay 6,000 per month, total amount rupees 72,000. Number 3, wardenship allowance at the rate of rupees 625 per month, total amount 7,500. Number 4, examinership remuneration rupees 5,400. Number 5, payment of tax relating to employment 1,500. Number 6, royalty on small books of question answer 18,000. Number 7, winning from card game rupees 6,400. Number 8, amount received from lottery net rupees 28,000. Number 9, expenses on lottery tickets 10,000. Number 10, Mr. Vinoba purchased a motorcycle run by battery for rupees 1 lakh, taking on loan from bank on which loan interest of the previous year is rupees 10,000. तर पहा, अशा प्रकारचा हा प्रॉब्लेम आहे. आता ह्या प्रॉब्लेमचा आपणाला या ठिकाणी सोल्युशन करायचं आहे. तर मिस्टर विनोबा हे एक शिक्षक आहेत, एका सरकारी प्रायमरी स्कूलमध्ये शिक्षक आहेत. त्यांचा आपणाला टोटल इन्कम किंवा टॅक्सेबल इन्कम या ठिकाणी कॅल्क्युलेट करायचं आहे. त्यांच्या सॅलरीचे जे विवरण आहे ते खालीलप्रमाणे देण्यात आलेलं आहे. तर पहा, पहिल्यांदा घ्या नंबर 1, इन्कम फ्रॉम सॅलरी. हे पहिलं हेड आहे त्यांचं उत्पन्नाचं, इन्कम फ्रॉम सॅलरी. तर त्यामध्ये त्यांना सॅलरी मिळालेली आहे 15,500 दरमहा. याप्रमाणे 12 महिन्याची, याला गुणिले 12 करा आणि जे टोटल अमाऊंट आहे ते होईल 1,86,000. 1,86,000. 15,500ला 12ने गुणाकार करा म्हणजे 1,86,000 येईल. त्यानंतर त्यांना ग्रेड पे मिळालेला आहे. ग्रेड पे कंसात 6,000 इंटू 12, एका महिन्याला 6,000, याप्रमाणे 12 महिन्याचे 72,000, 72,000. त्यानंतर वॉर्डन अलाउन्स म्हणून त्यांना काही रक्कम मिळालेली आहे. ती रक्कम आहे 625 रुपये दरमहा. म्हणून या ठिकाणी घ्या वॉर्डन अलाउन्स 625 इंटू 12. तर हे 625ला 12ने गुणाकार केल्याच्या नंतर 7,500 रुपये याची टोटल येईल गुणाकार. तर अशा पद्धतीने त्यानंतर एक्झामिनरशिप रेम्युनरेशन आहे. हे अदर सोर्समध्ये येणारं उत्पन्न आहे. सॅलरीपासून मिळणारं जे उत्पन्न आहे ते हे 3 प्रकारचं उत्पन्न आहे. सॅलरी म्हणून 1,86,000, ग्रेड पे 72,000 आणि वॉर्डन अलाउन्स 7,500. अशी ह्या सॅलरीपासून मिळालेल्या उत्पन्नाची बेरीज करा. ही बेरीज येईल 2,65,500. 2,65,500 रुपये येईल. आता ही झाली ग्रॉस सॅलरी 2,65,500. याला काय म्हणायचं? ग्रॉस सॅलरी. आणि ग्रॉस सॅलरीमधून
लेस डिडक्शन अंडर सेक्शन 16. लक्षात, लेस डिडक्शन अंडर सेक्शन 16. यामध्ये नंबर 1 स्टँडर्ड डिडक्शन. स्टँडर्ड डिडक्शन 50,000 आहे. पहा, आपण मागच्या वेळेस शिकलेलं आहे. स्टँडर्ड डिडक्शन चालू वर्षामध्ये 50,000 रुपये मिळते. आणि नंबर 2 यांनी प्रॉब्लेममध्ये सांगितलं आहे पेमेंट ऑफ टॅक्स रिलेटिंग टू एम्प्लॉयमेंट ₹1,500. तर यांनी एम्प्लॉयमेंट टॅक्स पेड केलेला आहे. एम्प्लॉयमेंट टॅक्स पेड 1,500. आणि तिसरं जे डिडक्शन आहे ते आहे पहा एंटरटेनमेंट अलाउन्स. एंटरटेनमेंट अलाउन्स यांना मिळालेला नाही, त्यामुळे हे डिडक्शन नील आहे. तर 51,500 रुपये इथून मायनस करा. 51,500 मायनस केल्याच्या नंतर या ठिकाणी किती शिल्लक राहील? 2,14,000. 2,14,000 या ठिकाणी टॅक्सेबल सॅलरी असं आपण त्याला संबोधू शकतो. टॅक्सेबल सॅलरी. तर या ठिकाणी त्यांना इन्कम फ्रॉम सॅलरी 2,14,000 रुपये या ठिकाणी झालेला आहे. 2,14,000 रुपयावर त्यांना टॅक्स लागेल. तर आता आपणाला त्यांचं टोटल इन्कम कॅल्क्युलेट करायचं आहे. फक्त सॅलरीपासूनचंच उत्पन्न कॅल्क्युलेट करायचं नाही, तर त्यांचं टोटल इन्कम टॅक्सेबल म्हणजे कॅल्क्युलेट करायचं आहे. तर मग अजून इतर मार्गाने त्यांना कोणतं उत्पन्न मिळालेलं आहे. तर पहा, एक्झामिनरशिप रेम्युनरेशन एक दिलेलं आहे त्या ठिकाणी. म्हणून दुसरा जो सोर्स आहे तो सोर्स आहे इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस. इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस म्हणजे त्यांचा उत्पन्नाचा जो दुसरा मार्ग आहे तो आहे इन्कम फ्रॉम अदर सोर्स. तर यामध्ये एक्झामिनरशिप रेम्युनरेशन दिलेलं आहे. पहा इथे लिहा, एक्झामिनरशिप रेम्युनरेशन आहे 5,400 रुपये त्यांना मिळालेले आहेत. 5,400. त्यानंतर पेमेंट ऑफ टॅक्स रिलेटिंग टू एम्प्लॉयमेंट आपण घेतलेला आहे. त्यानंतर नंबर 6 आहे रॉयल्टी ऑन स्मॉल बुक ऑफ क्वेश्चन आन्सर ₹18,000. त्यांना या ठिकाणी नंबर 2 रॉयल्टी ऑफ बुक ऑन क्वेश्चन आन्सर किती रुपये मिळाले? 18,000 रुपये त्यांना रॉयल्टीचं उत्पन्न मिळालेलं आहे. हे इन्कम फ्रॉम अदर सोर्स या हेडखाली टॅक्सेबल आहे. त्यानंतर पुढे पहा विनिंग फ्रॉम कार्ड गेम 6,400. आता हे जसं फावल्या वेळामध्ये यांनी पुस्तक लिहिलेलं आहे, एक क्वेश्चन आन्सर म्हणजे थोडक्यात गाईड टाईप पुस्तक लिहिलेलं आहे. आणि त्या गाईड पुस्तकाची त्यांना रॉयल्टी 18,000 रुपये मिळाली, ती आपण घेतलेली आहे. त्यानंतर अजून जो काही रिकामा वेळ आहे तो रिकामा वेळ ते म्हणजे कार्ड गेम्समध्ये घालवतात. म्हणजे त्या ठिकाणी पत्त्याचा खेळसुद्धा हे विनोबा खेळत असतात. तर पत्त्याचा खेळ खेळून त्यांना 6,400 रुपये उत्पन्न मिळालेलं आहे. म्हणून हे अदर सोर्समध्ये घ्या. नंबर 3 कार्ड गेम 6,400 हे अदर सोर्समध्ये टॅक्सेबल होईल. त्यानंतर अमाऊंट रिसिव्ड फ्रॉम लॉटरी इंटू ब्रॅकेट नेट ₹28,000. त्यांनी लॉटरी पण लावलेली आहे. हा शिक्षक माणूस आहे, उत्पन्न कमी आहे आणि म्हणून वेगवेगळ्या मार्गाने उत्पन्न मिळवण्याचा प्रयत्न आहे. म्हणून या ठिकाणी लिहा लॉटरी इन्कम. तर पहा अगोदरचं जे उत्पन्न दिलं होतं विनिंग फ्रॉम कार्ड गेम 6,400 म्हणजे ते 6,400 टॅक्स कपात न करता आहेत. आलं लक्षात. आणि खाली जो दिलेला आयटम आहे तो आहे याच्यातून टॅक्स वजा केलेला आहे. म्हणून याचं आपल्याला काय करावं लागेल? ग्रॉसअप करावं लागेल. ग्रॉसअप 28,000 रुपये गुणिले 100
भागिले 70, कारण टॅक्स कपात करून घेऊन दिलं की 30% टॅक्स त्या ठिकाणी कपात केला जातो कॅज्युअल इन्कममधून. आलं लक्षात. लॉटरी इन्कम त्यांना नेट इन्कम मिळालं आहे 28,000, तर ग्रॉस इन्कम त्यांचं किती होतं ते आता आपणाला या ठिकाणी काढायचं आहे. म्हणजे हे 4,000 गुणिले 10 बरोबर 40,000 रुपये त्यांचं ग्रॉस लॉटरी इन्कम आहे. पहा, 40,000 रुपये ग्रॉस लॉटरी इन्कम आहे, कारण ह्या 40,000तून 30% टॅक्स कपात करून घेऊन 28,000 रुपये त्यांना दिलेले होते. जसे कार्ड गेमचे 6,400 रुपये त्यांनी जिंकलेले आहेत, परंतु त्याच्यातून टॅक्स वगैरे काही कपात करून घेतलेला नव्हता, म्हणून डायरेक्ट जेवढे दिलेले आहेत तेवढे आपण त्या ठिकाणी घेतलेले आहेत. तर यांचं ग्रॉस इन्कम फ्रॉम लॉटरी इज ₹40,000 अशा पद्धतीने आपण या ठिकाणी लिहिलेलं आहे. तर आता ह्या ठिकाणी सर्व त्या पुढे एक आयटम दिलेला आहे. पहा, एक्सपेन्सेस ऑन लॉटरी तिकीट ₹10,000. तर पहा, लॉटरी तिकीट खरेदी करण्यासाठी किंवा लॉटरीच्या संबंधामध्ये काही खर्च झाला म्हणून जर ASSECनं त्या ठिकाणी सांगितलेलं असेल तर तो खर्च डिसअलाउड आहे. कुठलाही खर्च त्या ठिकाणी कपात पात्र नाही. यांनी सांगितलं लॉटरी तिकीट मी खरेदी केलेले आहेत आणि ते खरेदी करण्यासाठी 10,000 रुपये खर्च आला, तर तो खर्च आयकर कायद्यानुसार मान्य नाही. म्हणून ह्या 4 आयटमची बेरीज करा. बेरीज करून आउटर कॉलममध्ये लिहा. तर पहा, ही बेरीज येईल 69,800. 69,800. तर पहा, त्यांना अदर सोर्सपासून 69,800 रुपये या ठिकाणी उत्पन्न झालेलं आहे. तर आता याची बेरीज करा. 2,83,800 असं त्यांचं ग्रॉस टोटल इन्कम आहे. पहा, ग्रॉस टोटल इन्कम 2,83,800 रुपये. म्हणजे 2 मार्गाने मिळून मिस्टर विनोबा यांना 2 मार्गाने उत्पन्न मिळालं आहे. पहिलं आहे सॅलरी आणि दुसरं आहे इन्कम फ्रॉम अदर सोर्स. आता शिक्षक असल्यामुळे त्यांना बिझनेस करता येत नाही किंवा कॅपिटल गेनसारखं उत्पन्न त्यांना मिळवता येत नाही. आलं लक्षात. किंवा त्यांचे अनेक घरंसुद्धा नाहीत इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टीपासून उत्पन्न मिळवण्यासाठी. तर यांना हे 2 मार्गाने उत्पन्न मिळालं आहे. ते उत्पन्न आहे 2,83,800. तर आता ह्या पुढे एक दिलेला आहे नंबर 10. मिस्टर विनोबा परचेस अ मोटारसायकल रन बाय बॅटरी फॉर ₹1,00,000 टेकिंग ऑन लोन फ्रॉम बँक ऑन विच लोन इंटरेस्ट ऑफ द प्रिव्हियस इयर इज ₹10,000. तर पहा, हे पेमेंट आहे. त्यांनी एक म्हणजे इलेक्ट्रिक मोटारसायकल त्या ठिकाणी खरेदी केलेली आहे, जी मोटारसायकल बॅटरीवर चालते आणि 1,00,000 रुपये खर्चून ही मोटारसायकल घेतलेली आहे. आणि ही मोटारसायकल घेण्यासाठी त्यांनी मान्यताप्राप्त बँकेकडून कर्ज घेतलेलं आहे आणि त्या कर्जावरचं व्याज ₹10,000 रुपये त्यांनी पेड केलेलं आहे. तर पहा, इलेक्ट्रिक वाहन जर खरेदी केलेलं असेल आपण बँकेचं कर्ज घेऊन, तर ₹1.5 लाखापर्यंतचं व्याज हे करमुक्त आहे. म्हणजे या ठिकाणी त्यांना ही एक या ठिकाणी डिडक्शन मिळेल. तर लिहा, लेस डिडक्शन अंडर सेक्शन 80EEB. तर हे रिगार्डिंग इंटरेस्ट ऑन लोन फॉर मोटारसायकल रन बाय बॅटरी. तर हे किती आहे? 10,000 रुपये. फक्त हे एवढंच त्यांना डिडक्शन मिळेल. या डिडक्शन हे 10,000 रुपये त्यांनी लोन कर्जावरचं व्याज दिलेलं आहे. 1,00,000 रुपये त्या मोटारसायकलची किंमत आहे. बँकेकडून 1,00,000 कर्ज घेतलं आणि त्याच्यावरचं 10,000 रुपये व्याज यांनी चालू वर्षामध्ये पेड केलेलं आहे. तर 10,000 रुपयाचीच या ठिकाणी त्यांना डिडक्शन मिळेल. मॅक्झिमम डिडक्शन लिमिट आहे 1,50,000.
परंतु त्यांनी 10,000 रुपयेच व्याज पेड केलेलं असल्यामुळे 10,000चं डिडक्शन त्यांना या ठिकाणी मिळेल. तर हे 10,000 यातून मायनस करा म्हणजे 2,73,800 एवढं या ठिकाणी उत्पन्न शिल्लक राहील. त्याला म्हणायचं पहा टोटल इन्कम. टोटल इन्कम किंवा यालाच टॅक्सेबल इन्कम असं देखील आपण म्हणू शकतो. त्यानंतर त्यांनी ते लेखक आहेत, आलं लक्षात, लेखक म्हणून त्यांना रॉयल्टी मिळालेली आहे. रॉयल्टी मिळालेली आहे 18,000 रुपये. परंतु त्या रॉयल्टीच्या बाबतीमध्ये अशी तरतूद आहे की ते टेक्स्टबुकचे लेखक असले पाहिजे. म्हणजे जे टेक्स्टबुक असतात, अभ्यासक्रमाची जी पुस्तकं असतात त्या पुस्तकाचे ते लेखक असणं आवश्यक आहे. गाईड लिहिल्यानंतर जी रॉयल्टी मिळते त्यापासून आपल्याला डिडक्शन मिळत नाही. म्हणून रॉयल्टी ऑन स्मॉल बुक और क्वेश्चन आन्सर इज नॉट डिडक्टेबल अंडर सेक्शन ATQQB. ATQQB अंतर्गत त्यांना डिडक्शन मिळालं असतं, परंतु त्यांनी गाईड लिहिलेलं आहे. क्वेश्चन आन्सर बुक क्वेश्चन आन्सर बुक म्हणजे एक प्रकारचं गाईड, जसं नवनीत गाईड असते, अपेक्षित गाईड असतात, सरस्वती गाईड असतात, तशा प्रकारचे गाईड त्यांनी तयार केलेले आहेत आणि त्यापासून त्यांना रॉयल्टी मिळाली. अशी जर रॉयल्टी असेल तर डिडक्शन मिळत नाही. जर ह्या क्वेश्चन आन्सर बुकच्या ऐवजी त्यांनी टेक्स्ट बुक लिहिलं असतं आणि जर समजा त्यांना रॉयल्टी मिळाली असती तर त्यांना रॉयल्टीच्या रूपाने मिळालेली रक्कम किंवा रुपये 3,00,000 यापैकी जी रक्कम कमी असेल तेवढं डिडक्शन यांना या ठिकाणी मिळालं असतं. म्हणून या ठिकाणी नोट लिहितो मी एक. नोट रॉयल्टी ऑन स्मॉल बुक. रॉयल्टी ऑन स्मॉल बुक. रॉयल्टी ऑन स्मॉल बुक और क्वेश्चन आंसर. क्वेश्चन आंसर is not deductible. Is not deductible under section ATQQB. तर एवढं ध्यानात घ्या. रॉयल्टीचं डिडक्शन मिळालं असतं, परंतु ते गाईडचे लेखक असल्यामुळे त्यांना रॉयल्टीचं या ठिकाणी डिडक्शन मिळणार नाही. म्हणून हे नोट आहे. त्यानंतर दुसरी नोट अशी आहे पहा, नंबर 2, एक्सपेन्सेस ऑन लॉटरी तिकीट्स आर नॉट allowed to deduct or not to deduct. are not allowed to deduct. तर पहा, लॉटरीच्या तिकिटावर काही खर्च झालेला असेल तो खर्चसुद्धा या ठिकाणी डिडक्शन करण्यास पात्र नाही. तर या ठिकाणी हा प्रॉब्लेम पूर्ण झालेला आहे. काही अडचण असेल तर विचारा. मी या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.